आणि आता वळूयात राजकीय घडामोडींकडे। विधान परिषदेची रंगीत तालीम समजल्या जाणाऱ्या विधान परिषदेसाठी मतदान होतंय। मुंबई पदवीधर, कोकण पदवीधर, मुंबई शिक्षक आणि नाशिक विभागीय शिक्षक या 4 विभागांसाठी आज मतदान होणार आहे। संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मतदानाची वेळ आहे। या निवडणुकीचे निकाल हे 1 जुलैला लागणार आहेत। मुंबई शिक्षक मतदारसंघामध्ये चौरंगी लढत होतीये। यामध्ये ठाकरे गटाचे जमू अभ्यंकर, अजित पवार गटाचे शिवाजीराव नलावडे, भाजपचे शिवनाथ दराडे आणि शिंदे गट पुरस्कृत शिवाजी शेणगे अशी लढत होणार आहे। तर दुसरीकडे मुंबई पदवीधरसाठी अनिल परब विरुद्ध भाजपचे किरण शेलार यांच्यात लढत रंगेल। कोकण पदवीधरसाठी भाजपचे निरंजन डावखरे विरुद्ध काँग्रेसचे रमेश कीर अशी सरळ लढत होणार आहे। तर नाशिक शिक्षक मतदारसंघात शिंदे गटाचे किशोर दराडे, ठाकरे गटाचे संदीप बुळवे, अजित पवार गटाचे महेंद्र भावसार यांच्यामध्ये लढत होतीये। त्यामुळे अतिशय महत्त्वाच्या अशा या विधान परिषदेच्या निवडणुका पार पडताना पाहायला मिळतात। तर ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात कशा पद्धतीने या लढती आहेत। मुंबई पदवीधरची दुहेरी लढत आहे। अनिल परब ठाकरे गटाचे विरुद्ध भाजपचे किरण शेलार अशी ही थेट लढत आहे। तर मुंबई शिक्षक मतदारसंघामध्ये तिहेरी लढत आहे। ठाकरे गटाचे जगन्नाथ अभ्यंकर आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे शिवाजी नलावडे। कोकण पदवीधरसाठी दुहेरी लढत आहे। निरंजन डावखरे भाजपचे आणि काँग्रेसचे रमेश कीर अशी ही दुहेरी लढत कोकण पदवीधरसाठी पाहायला मिळते। तर नाशिक शिक्षक मतदारसंघात चांगलीच चुरस आहे। इथे 5 जण रिंगणात आहेत। त्यात किशोर दराडे शिवसेना शिंदे गटाचे, ठाकरे गटाचे संदीप बुळवे, तर अजित पवार गटाचे महेंद्र भावसार अशी ही प्रामुख्याने तिहेरी लढत पाहायला मिळेल। या सगळ्या लढतींकडे खरं तर सगळ्यांचं लक्ष आहे। प्रत्येक निवडणूक आव्हानात्मकच असते आणि सत्ताधाऱ्यांना असं वाटतं की आणि आता ते शब्द हल्ली परत बंद केले आहेत। उद्ध्वस्त सेना म्हणणारी लोक आता उद्ध्वस्त व्हायला लागली। त्यामुळे हे पण जिंकू आम्ही आमच्या प्रेमावर, आम्ही आमच्या केलेल्या कामांच्या, लोकांना केलेल्या कामांची कदर आहे पण लोक आमच्याबरोबर येत आहेत आणि आम्ही घेऊन येतोय। त्यामुळे पैसे वाटून शिकलेल्यांची पण मतं घेणार असाल तर हा सरळ सरळ लोकशाहीला दिलेला दगा आहे। पहिल्यांदा सुशिक्षित पदवीधर मतदार केंद्रासाठी मतदान केलं आहे, तर मला वाटतं सगळ्यांनीच करावं। काय आव्हान करशील, कारण का ह्या मतदानासाठी सहसा कोणी बाहेर येत नाही? सगळ्यांनी बाहेर आलं पाहिजे। ज्यांनी पदवीधर आहेत त्या सर्वांनीच बाहेर पडून मतदान केलं पाहिजे, कारण जे मतदान करतात त्यांना शेवटी बोलायचा हक्क आहे। किती वाजता तू मतदान केलं? आतमध्ये गर्दी दिसते का मतदान? आतमध्ये गर्दी नाही आहे। इथे व्यवस्था चांगली केलेली आहे केंद्राकडून आणि मी सकाळी 7 वाजता येऊन मतदान केलं आहे। आणि या संदर्भात आपण अधिक बोलणार आहोत। जुई जाधव आमची प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहे। जुई, कशा पद्धतीची रंगत आलेली पाहायला मिळते? कारण अगदी 8च वाजलेले आहेत, सकाळचीच वेळ आहे, 1च तास झालाय, मात्र कशी रंगत पाहायला मिळते? प्रज्ञा, सकाळचे 8 वाजलेले आहेत, मात्र मतदानाची रंगत वाढत चाललेली आहे। कारण का मी सध्या उभी आहे वरळी इथल्या मतदार केंद्रावरती, जिथे शिक्षक आणि पदवीधर या दोन्ही जागांसाठी मतदान होत आहे। आणि सकाळी 7 वाजल्यापासूनच मतदारांची गर्दी ह्या एका मतदान केंद्रावर आपल्याला पाहायला मिळत आहे। खरं तर शिक्षक आणि मतदार ह्या 2 जागांसाठी निवडणुका होत आहेत। जेवढे पदवीधर आहेत ते इथे बाहेर पडून मतदान करत आहेत, अनेक शिक्षक देखील इथे बाहेर पडून मतदान करत आहेत। त्यामुळे उत्साहाचं वातावरण। आपल्यासोबत एक मतदार आहेत। दादा, काय सांगाल, मतदानाचा हक्क बजावलेला आहे, काय भावना एक नागरिक म्हणून? जे चांगले योग्य कॅन्डिडेट आहे ते जिंकून यायला पाहिजे। आतमध्ये नेमकी सोय कशी आहे? गर्दी दिसते का आतमध्ये? नाही, गर्दी नाही आहे, पण जे पदवीधर आहे तिथे थोडा गर्दी आहे। लोकांमध्ये उत्साह आहे की बाबा आपण मतदान केलं पाहिजे। ग्रॅज्युएटमध्ये मोठा उत्साह आहे की चांगल्या पद्धतीने आम्ही मतदान केलं पाहिजे। लोकांना तुम्ही काय आवाहन कराल? लोकांना मी आवाहन करेन, जे चांगला उमेदवार आहे त्यांनाच वोट द्या। निश्चितच आपण पाहतोय प्रज्ञा की लोकांना देखील नागरिकांकडून आवाहन केलं जात आहे की तुम्ही बाहेर या आणि मतदान करा। खरं तर सकाळपासूनच गर्दी सुरू झालेली आहे या मतदान केंद्रावरती।
दोन्ही जागांसाठी ह्या एके ठिकाणी केंद्रावरती मतदान होत आहे आणि जसं जसा दिवस पुढे जात जाणार आहे तसं तसं नेमकी ही संख्या किती वाढते याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. पदवीधर आणि शिक्षक दोन्ही जागांसाठी ते जे आहे ते मतदान होत आहे आणि त्यामुळे प्रज्ञा आपल्यासोबत इथे शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या आणि माजी महापौर किशोरी पेडणेकर देखील आहेत. ताई, काय सांगाल? मतदानाचा हक्क बजावलेला आहे, सतत तुम्ही म्हणताय आम्ही लोकशाहीसाठी लढत आहोत, काय भावना आहे? नाही, लोकशाहीसाठी लढत आहोत मी म्हणण्यापेक्षा ज्यांना लोकशाही बदलायची होती त्यांनी बोलून दाखवलेलं आहे आणि ती बदलू जाऊ नये आणि परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची लोकशाही ही मजबूतच असली पाहिजे. तर त्याला वाचवण्यासाठी तरुण लोक ज्यांनी पदवीधर आहे ते तर पुढे आलेच पाहिजे, कारण त्यांचे प्रश्न अनेक आहेत, त्यांना नोकऱ्या नाही आहेत. अंतिम टप्प्यात आमचं काम आलेलं होतं ते आता पुढे नेऊ. ताई, खरं तर हा जो मतदारसंघ आहे तो शिवसेना म्हणजे ठाकरे गटाकडे गेली जवळपास 30 वर्ष राहिला आहे. आता आव्हान वाटतं का? कारण का भाजपचे किरण शेलार देखील मैदान आहे, तर त्यांना देखील पाठिंबा आहे इतर त्यांच्या मित्रपक्षांचा. आव्हान तर नक्की आहे, कारण प्रत्येक वेळेला निवडणूक सोपी आहे करून जायचं नाही, आव्हानात्मकच आहे. त्यामुळे त्या आव्हानाला आम्ही निधड्या छातीने समोर जातो. नक्कीच प्रज्ञा, आपण आत्मविश्वास पाहतोय की आम्ही निधड्या छातीने याचा सामना करू आणि आता 8 वाजलेले आहेत. आपण पाहतोय की मतदार अजूनही येत आहेत मतदान करण्यासाठी आणि संध्याकाळपर्यंत 6 वाजेपर्यंत ही मतदानाची प्रक्रिया अशीच सुरू राहणार आहे. त्यामुळे दिवसभरामध्ये नेमके किती पदवीधर आणि शिक्षक येऊन आपला मतदानाचा हक्क बजावत आहेत हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे. अगदी जुई, तुम्ही आमच्या सोबतच राहा. मात्र प्रांजल कुलकर्णी सुद्धा आपल्या सोबत नाशिकचे प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत. प्रांजल, सध्या आपण बघतोय मुंबईमध्ये चांगला उत्साह आहे आणि तुमच्या मागेही चांगली भरी मोठी रांग लागलेली दिसतेय. प्रज्ञा, सकाळी 7 वाजता मतदानाला सुरुवात झालेली आहे आणि मुख्य निवडणूक अधिकारी यासोबतच नाशिकचे विभागीय आयुक्त प्रवीण गेडाप यांनी NDTV मराठीला जी माहिती दिली आहे त्यानुसार सकाळपासूनच म्हणजे 5 जिल्ह्यामधील 54 तालुक्यांमध्ये हे मतदानाची प्रक्रिया पार पडते आणि या 54 तालुक्यांमध्ये देखील मतदान हे सुरळीत सुरू झालेलं आहे. यासोबतच आपण जर बघितलं तर माझ्या मागे आपण भली मोठी अशी रांग ही मतदारांची बघत आहोत. सकाळी 7 वाजेपासूनच खरं तर अनेक मतदान केंद्रांबाहेर अशा रांगा ज्या आहेत त्या दिसून येत आहेत. मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद जो आहे तो बघायला मिळतोय. यासोबतच मतदानाचा हक्क बजवा असं देखील आव्हान जे आहे ते प्रशासनाने केलं होतं आणि त्याला खरं तर चांगला प्रतिसाद करता मिळतोय असंच आपल्याला म्हणावं लागणार आहे. आपण जर बघितलं तर नाशिक शिक्षक मतदारसंघाची निवडणूक आहेत. एकूण 21 उमेदवार हे रिंगणात जरी असले तरी मात्र मुख्य चौरंगी लढत इथे दिसून येते. महायुतीचे खरं तर 2 उमेदवार म्हणजे अजित पवार गटाचे देखील उमेदवार आहेत. यासोबतच शिवसेना शिंदे गटाचे देखील उमेदवार रिंगणात आहेत. तर भाजपचे बंडखोर असलेले विवेक कोल्हे हे अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत. तर महाविकास आघाडीकडून संदीप गुळवे हे देखील रिंगणात आहेत. आपण जर बघितलं तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः किशोर दराड हे जे शिवसेनेचे उमेदवार आहेत त्यांच्यासाठी कंबरी कसलेली आहेत. 3 दिवसांपूर्वी त्यांनी येऊन सभा देखील घेतली होती. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी महाविकास आघाडीचे उमेदवार संदीप गुळवे यांच्यासाठी संजय राऊत हे मैदानात उतरले होते. आपण जर पाहिलं तर ही निवडणूक म्हणजे अगदी वाद, धक्काबुक्की, आरोप प्रत्यारोप यासोबतच प्रलोभने, पैसे वाटप या सर्व काही आरोपांमुळे असेल कारणांमुळे खरं तर चर्चेत ही आलेली आहेत. यासोबतच या निवडणुकीमध्ये खरं तर बोगस मतदार आहेत, बोगस मतदान होण्याची देखील शक्यता आहे. त्यामुळे ही देखील उमेदवारांनी भीती व्यक्त केलेली आहेत. निवडणूक आयोगाकडे असेल यासोबतच प्रशासनाकडे याबाबतच्या तक्रार देखील जाऊन पोहोचलेल्या आहेत. त्यामुळे एकंदरीतच आजची ही मतदानाची प्रक्रिया जी आहे ती खरं तर महत्त्वाची आहेत. एकूण 69,398 खरं तर मतदार जे आहेत ते आज आपला मतदानाचा हक्क हे बजावू शकणार आहेत. 90 मतदान केंद्रांवरती ही मतदान प्रक्रिया जी आहे ती होतीये. प्रज्ञा, नक्कीच. आणि आपण बघतोय हे मतदान जे आहे ते अगदी जोरदार सुरू आहे आणि चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद हा दोन्हीकडे आता सध्या आपल्याला पाहायला मिळतोय. ठिकठिकाणच्या मतदान प्रक्रिया जाणून घ्यायच्या आहेत. तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी प्रांजल आणि जुई.